नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताच आम्ही समीक्षाला डोळे चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं, पण तिचे डोळे तर नॉर्मल आहेत, एवढा काही प्रॉब्लेम नाही डोळ्यात, पण तिला थोडासा त्रास होत होता म्हणून तिला चेक करण्यासाठी नेलेलं होतं. आणि आत्ताच आम्ही थोडं चेक करून आल्यानंतर आता थोडंसं काम आहे, तर त्यानिमित्त आम्ही बाहेर जाणार आहे. आजचा व्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच रोज येणारे जे आहेत ते डेली व्लॉग पाहण्यासाठी, आणि कमेंट करा आजचा व्लॉग कसा वाटला ते. चला तर मग आजचा व्लॉग पुढे कंटिन्यू करूया. आणि रात्री 9 वाजता आम्ही लाईव्हला येतो. तुमचे काही कमेंट, काही क्युरीज असतील तर त्यावेळेस तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि लाईव्हचा व्लॉग देखील नक्की कंटिन्यू करा रात्री 9 वाजता. पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थोडा वेळ पेट्रोल पंपावरती थांबलो आणि मग तिथून आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असल्यामुळे आपण समोर जी पाहताय ती भाजी मंडईतली गर्दी आहे. खूप सारी गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गर्दी काय थोडी आहे का? आता ही समोर जे तुम्ही पाहताय ते आहे मुळा नदी, आणि ही मुळशीतून वाहणारी नदी आहे. इथूनच जवळ मुळशी डॅम देखील आहे, आणि हा संपूर्ण शेतीचा जो परिसर दिसतोय तो हा मुळशीतला परिसर आहे. आणि इथून सर्व लॉन्सची वगैरे शेती आपल्याला पाहायला मिळते. काटमाट ते काल बघितलं म्हणून लक्षात आलं. मम्मी आघाडा आघाडा इथे बघ. फोटो काढ बरं. हा आघाडाच दिसतोय, हे लांब. हा आहे का हे आघाडाचे? मग त्याला छोटं रूप तर पाहिजे. हे बघ ना, इथं खाली आहेत ना. असं लावलं तरी थोडंसं चालेल. आपल्याला काय प्रोजेक्ट आघाडा पण मिळाला. प्रोजेक्टसाठी लागणार आहे ते, त्याच्यासाठी सगळं गोळा करायची वेळ आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एवढं शेतामध्ये जाऊन काय शोधतायत,
तर ह्या सर्व ज्या आहेत ते गवती झाडपाल्याच्या वस्तू, कारण शहरात तर ह्या वस्तू भेटत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही शेतीच्या परिसरात जाऊन ह्या सर्व गोष्टी प्रोजेक्टसाठी शोधत होतो. कारण खूप शोधावं लागलं, कारण शहरी भागात हे सर्व जे आहे ते झाडं वनस्पती पाहायलासुद्धा मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप फिरावं लागलं ह्या सर्व गोष्टी शोधण्यासाठी. मावळतीचा सूर्य खूप छान दिसतोय. नदीकाठचं लोकेशन. तर आताच आपण पाहिलं हा मावळतीचा सूर्य, आणि माझ्या मागे दिसते ती मुळा मुठा नदी आहे. तर आज भरपूर फिरलो, कारण प्रोजेक्टसाठी ह्या गोष्टी लागणार होत्या, त्याच्यासाठी मुलांच्या प्रोजेक्टसाठी लागणार होतं त्याच्यासाठी. कारण शहरापासून दूर असल्यामुळे खूप जे आहे एक एक गोष्ट गोळा करण्यासाठी भरपूर फिरावं लागलं. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच रोज येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मागे दिसते ती मोठा नदी, खूप सुंदर असं लोकेशन दिसतंय आणि सूर्य पण मावळतीला निघालेला आहे. ही समोर जे आपण पाहताय ते आहे मुळा नदी, आणि हा परिसर जो आहे तो मुळशीचा परिसर आहे पुण्यातील. मुळा आणि मुठा ह्या दोन नद्या ज्या आहेत त्यांच्यापासूनच मुख्य जे आहे ते पुण्याला पाणी पुरवठा केला जातो. हा संपूर्ण परिसर मुळशीतला आहे. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे आपण जिकडे पाहतोय तिकडे खरेदीसाठी जे आहे ती लोकांची गर्दी दिसत आहे. आणि बाजारचा दिवस असल्यामुळे आणि लोकांना सुट्टीचा दिवस, एकच दिवस जो आहे तो थोडासा खरेदीसाठी निवांत दिवस असतो. त्याच्यामुळे आपण जिकडं पाहतोय तिकडे खरेदीसाठी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. आम्ही देखील थोडीफार खरेदी, भाज्या वगैरे खरेदी केल्या आणि आम्ही तिथून मग घरी यायला निघालो. रोडमध्ये भरपूर जे आहे ती गर्दी आणि ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा घरी येईपर्यंत थोडासा वेळ लागला. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच येणारे जे आहे ते डेली रोज येणारे व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आपले इथं काल 4 किलो देत होते 100ला कांदा. नाही बंद आहे.